तो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो, जो सिलसिला कहीं ना कहीं हम लोगों ने स्टार्ट किया था, ये 17.1 का उसका पहला दूसरा एग्जाम्पल हमने कंप्लीट कर दिया, बराबर है। आज हम लोग देखने वाले हैं तीसरा, चौथा, पांचवा, जो भी है। नहीं, तीसरा देखेंगे, ज्यादा नहीं देखते, जल्दी नहीं खाते, है ना। सिर्फ तीसरा एग्जाम्पल देखने वाले हैं आज। तो देखो बच्चा, स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नए बच्चे या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब करें, अपने दोस्तों में शेयर करें और वीडियो को लाइक पक्का करें, ठीक है। तो चलो शुरुआत करते हैं आज के ये बेहतरीन से सफर को। तो देखो, इसमें पहला सवाल आपके लिए है कि भाई ओ हो बर ऐसे टकला जीरो बना लेला, ठीक है, ठीक है, जीरो नहीं भाई। तो सबसे पहले क्या लिखते हैं हम लोग, आप लोगों को पता होगा, गिवन। क्या लिखते हैं? दैट ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल। ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल। उसके बाद बड़ा डिस्टेंस भी देखे रखा है, देखो इधर कुछ है नहीं तो एम दे देता मैं, ठीक है। डिस्टेंस ऑफ ओ एम जो कि परपेंडिकुलर है, कितना, किसको, ए बी को। तो डिस्टेंस ऑफ ओ एम कितना है तुम्हारे पास? 9 है। और भाई डिस्टेंस ऑफ ए बी भी देके रखा है, कितना, 24 है। तो क्या कहना है उसका? इफ द कॉर्ड ऑफ अ लेंथ 24 सेंटीमीटर इज एट अ डिस्टेंस ऑफ 9 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल, फाइंड द लेंथ ऑफ रेडियस। आपको फाइंड करना है, टू फाइंड, क्या करना है? लेंथ ऑफ रेडियस। आता लेंथ ऑफ रेडियस म्हणजे इथं काय आहे का तुमच्याकडे? तर तुम्हाला काढावं लागेल, हा हो रेडियस, कन्स्ट्रक्शन करून टाकायचं। म्हणजे लेंथ ऑफ कशाबद्दल विचारलाय त्यांनी? एओ बद्दल विचारलाय, बस। काही टेन्शन आहे का? आता हा एओ जर बद्दल त्यांनी विचारला आहे, तुम्हाला दिसून पडतोय, तर कुठे नाही कुठे तो ट्रायंगल तुम्हाला दिसत असेल। जो ट्रायंगल कुठल्या आकाराचा आहे? बस, तर त्या ट्रायंगलला आपण घेऊ शकतो। आणि त्या पण आधी तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती असेल की ऍज ओ एम परपेंडिक्युलर टू ए बी, माहित आहे ना तो, आणि परपेंडिक्युलर बायसेक्ट करतोय तो थेरम लिहायचा पुरा। कोणता लिहिता ना तो थेरम? हा, मी बघणार आहोत बरं, फुल झाल्यावर चेक करणार आहोत। त्यामध्ये जितके पण एक्झाम्पल राहतील त्या सगळ्या एक्झाम्पल मध्ये जिथे जिथे मी थेरम म्हटलाय, मला तिथे तिथे तो थेरम पाहिजे। कुठला? द पॉइंट, सॉरी, अ लाईन passing through the center of a circle towards the chord is always perpendicular to that chord. हा पक्का पाहिजे बघा, हा पक्का पाहिजे, हा लक्षात ठेवा। हे जे बोलले शब्द मी ते पाहून टाकाल, रिपीट कराल आणि लिहून ठेवाल, ठीक आहे। तर बघ काय होणार त्याच्या हिशोबाने की देअरफॉर या ओ एम पाई काय होणार की भाई ए एम इक्वल्स टू एम बी इक्वल्स टू अर्धा राहणार, कुणाचं? कॉर्डचं, म्हणजे ए बीचं। चला बरं, 1/2 ए बी किती आहे बाळा? 24, 2 किती जा? 12 जा। तर किती आला तुमच्याकडे? 12। ए एम किती आला आहे? 12। काही डाऊट आहे का? आता ए एम तुम्हाला मिळाला म्हणजे हा जो पर्टिक्युलर चित्र आहे बघा, मी त्याला बाहेर काढलं आता, हा असाच चित्र आहे ना, ओ ए बी, ठीक आहे। इथे काय राहणार? 90 डिग्री, कारण की परपेंडिक्युलर असते। आताच ए बी काढला आपण, किती? 12, आणि हा किती? 9। तर बाळा तुम्हाला हाच तर विचारला आहे ना, आणि तो काय आहे? रेडियस। आता याला बघून तुम्हाला काय वाटतं रे? इन ट्रायंगल ए बी ओ अँगल बी इक्वल्स टू बाळा 90 डिग्री। देयरफॉर बाय यूजिंग पीजीटी, समझ रहे बातों को? तो ये पीजीटी अगर सपोज आप यूज करते हो तो क्या होगा? एओ का स्क्वायर इक्वल्स टू ए बी का स्क्वायर प्लस बी ओ का स्क्वायर, ठीक है। मतलब एओ किती, तर तोच तुम्हाला रेडियस काढणे आहे, राहू देऊ त्याला, ठीक आहे। तर तो स्क्वेअर तिकडे गेला तर अंडर रूट होणार ना बडा। ए बी किती? 12चा स्क्वेअर, बीओ किती? 9चा स्क्वेअर। काही डाऊट आहे? मला सांग, एओ इक्वल्स टू किती मग? 144 प्लस 9चा स्क्वेअर किती बाळा? 81। तुम्हीच स्वतः सांगा रे, 1 से 44 आणि 81 ला 4 आणि 1 5 होतो, 8 4 12 आणि हा 225। तर हा एओ बाळा तुम्हाला अंडर रूट 2 से 25 कोणाचा आहे रे हा? जर तुम्हाला नाही आठवलं बाळा की कशा पद्धतीने तो होतो, तर त्याची ट्रिक सांगितलं आहे मी तुम्हाला, माहिती आहे। 225 चं काढायची
शेवटून 2चे गट पाडायचे आणि मग हा 2 आहे कोणाच्या फाळ्यात येतो 1 आणि 2च्या वर्गाच्या मधात येतो म्हणजे छोटी संख्या घेतो तर 1 1 1 असं नको कराल कारण की 2 1 2 2 4 होतो मग तो 2 चालणार नाही ठीक आहे इकडे प्लस करायचं असतं माहित आहे ना हे स्क्वेअर रूट मधून काढायची कला केलाय आपण हा 2 2 मधून 1 गेला 1 आणि हा बाळा किती 25 शेवटी 5 दिसते म्हणजे 5 सोबतच डील करून पाहायचं 25 5 100% 125 येणार आहे म्हणजे काय येणार 15 तुमचा आन्सर येणार ठीक आहे हे कला आपण सगळ्या केल्या आहेत समजलं बाळांनो तर तुमचा फायनल उत्तर काय म्हणायचं त्यांना शेवटी की देअरफॉर रेडियस काय म्हणाल शेवटी असं म्हणायचं देअरफॉर रेडियस ऑफ अ सर्कल इज 15 सेंटीमीटर हा जर एंड नहीं कराल तो मैं मार्क नहीं देना ठीक है आई होप आपको ये समझ में आया होगा प्रॉपर पॉइंट टू पॉइंट चीजें हम लोगों ने डिस्कस किया है अभी ठीक है ना देखो बच्चा नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाते हैं नेक्स्ट एग्जांपल क्या बोल रहा है सी इज अ सेंटर ऑफ अ सर्कल एट मंडलन सी तो पहले सर्कल काढून टाकणे काढला जी सेंटर सी आहे हो जी रेडियस किती आहे म्हणते रे 10 नाव देऊन द्या 10 काहीतरी नाव देऊन द्या ए फाइंड द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर म्हणजे हा वाला डिस्टन्स तुम्हाला काढणे आहे इफ द लेंथ ऑफ कॉर्ड चित्र दिला नाही भाऊ चित्र दिला नाही आहे काढणे आहे तर कॉर्ड काढलं ना तुम्ही बी कॉर्ड काढलं ना तर बाळा त्याच्या कॉर्डची लेंथ किती आहे म्हणते तो 12 सेंटीमीटर तर हे जे रेषा आहे सीएम सेंटर पासन ते तुम्हाला काढणे आहे थांबा ते तुम्हाला काय करणे आहे काढणे आहे काय आहे सीएम हा तुम्हाला अंतर काढणे क्या बात क्लियर हुई क्या बात क्लियर हुई क्या सभी को कोई डाउट है चलो गुड अब ध्यान से देखिए अब जरा ध्यान से देखिए सीएम आपको अगर सपोज निकालना है तो क्या करना होगा कुछ भी टेंशन लेने की जरूरत नहीं है वही चीज वही कंसेप्ट इसमें यूज करना है जो हमने सीखा है क्या कंसेप्ट है भाई परपेंडिकुलर वाला कंसेप्ट पता है ना अपना वो थ्योरम जरूर लिखना ठीक है वो थ्योरम जरूर ये गिवन गावन जरूर लिख दो पहले क्या सी इज अ सेंटर ऑफ सर्कल रेडियस म्हणजे रेडियस तुम्हाला दिला आहे त्याने किती आहे एसी किती 10 सेंटीमीटर कॉर्ड दिला आहे तुम्हाला त्याने किती डायरेक्ट नाही लिहायचं लेंथ ऑफ ए बी किती बाळा 12 सेंटीमीटर आता टू फाइंड काय करने आहे तुम्हाला लेंथ ऑफ सीएम ये आपको फाइंड करना है ठीक है लेंथ ऑफ सीएम देखो टू फाइंड लेंथ ऑफ सीएम कसं राहील बाळा हा बघा एज वी नो काय नो एज वी नो काय करायचं एज वी नो थ्योरम कोणता भाई वो बोलना पूरा का पूरा थ्योरम क्या है अपना परपेंडिकुलर वाला वो जो भी कंसेप्ट है एज वी नो तो उसमें क्या होगा सीएम परपेंडिकुलर बाइसेक्ट करता है किसको कॉर्ड को तो देयरफॉर आप क्या लिखोगे कि भाई एएम जो है वो एमबी के साथ इक्वल रहेगा लेकिन हाफ रहेगा कॉर्ड को जो कि है एबी को तो ये कितना रहेगा 1/2 इंटू 12 तर किती बाळा 6 काही डाऊट आहे इथपर्यंत म्हणजे तुम्हाला एएम मिळाला वाला किती 6 बस टेन्शन नाही आता तो जो तुम्हाला डायग्राम दिसतोय पिलू वाला तो इथे 90 डिग्री तर आहेच ना परपेंडिकुलर असतो तर ठीक आहे तर मला सांग रे इथे हा 10 आहे हा जर 6 आहे तर याला तुम्ही काढणार काय खूप कठीण आहे का हा खूप कठीण आहे का नाही आहे तर इन ट्रायंगल काय म्हणायचं ए एम सी काय अँगल एम इक्वल्स टू 90 डिग्री देयरफॉर बाय युजिंग काय राहणार बाय युजिंग पीजीटी काय तर भाई एसी चा स्क्वेअर इक्वल्स टू एएम चा स्क्वेअर प्लस एमसी चा स्क्वेअर ओके इथं व्हॅल्यू पुट कराल तर काय होणार बाळा बघ एसी म्हणजे किती आहे रे 10 चा स्क्वेअर एएम किती आहे बाळा 6 चा स्क्वेअर एमसी किती तोच काढणे आहे तुम्हाला ठीक आहे आता 10 किती आहे 10 चा स्क्वेअर म्हणजे 100 गुड 6 चा 36 प्लस एमसी चा स्क्वेयर मैं क्या बोल रहा हूं ध्यान से देखो
अब MC का स्क्वेअर मैं इधर ही रख लेता, बाकी ये 100 की तरफ उधर फेक देता, क्या -36. तर काय होणार रे 64. तर बघ हा इकडे MC चा स्क्वेअर होता, तिकडे गेला तर √64. आणि √64 म्हणजे काय, बस डायरेक्ट म्हणायचं देअरफॉर डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज, असं म्हणायचं डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल is 8 सेंटीमीटर. काय बात क्लियर है?